मँगो फ्रूटी फ्रेश अँड ज्युसी. आता या लाईनवरनं ओळखा पाहू आपली आजची रेसिपी. नमस्कार मंडळी, मी सान्वी तुम्हा सर्वांचं स्वागत करीत आहे मराठी किचन एक्सप्रेसमध्ये. चला तर मग आज बनवूया फ्रूटी. आता तुम्ही म्हणणार फ्रूटी आणि तेही घरी, काय हे पॉसिबल आहे? तर याचं उत्तर आहे हो, अगदी पॉसिबल आहे. मार्केटमध्ये जे फ्रूटी मिळतं ना, त्यामध्ये मँगोचा पल्प कमी आणि प्रिझर्वेटिव्ह जास्त असतात. तर त्यामुळे आज आपण घरी होममेड पद्धतीने फ्रूटी बनवणार आहोत. फ्रूटी बनवण्यासाठी आपल्याला लागणारे महत्त्वाचे 2 साहित्य म्हणजे एक कैरी आणि दुसरा आंबा. तर सर्वात प्रथम मी इथे एक कैरी घेतला आहे आणि त्या कैरीला स्वच्छ पाण्याने धुवून घेत आहे. त्यानंतरनं ही कैरी आपल्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायचं आहे. कमीत कमी 3 शिट्टी येऊपर्यंत आपल्याला ही कैरी शिजवून घ्यायचं आहे. आता 3 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकर शांत झाल्यावर किंवा थंड झाल्यावर आपण झाकण काढून आपली जी कुकरमधली कैरी आहे ते काढून घेणार आहोत आणि त्यानंतरनं त्याचं जे पल्प असतं ना ते एक्स्ट्रॅक्ट करून घेणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता मी इथे एक ज्युसरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हे जे कैरीचं पल्प आहे ना ते काढून घेत आहे. आणि त्यानंतरनं मी इथे एक आंबा घेतलेला आहे आणि त्या आंब्याचं सुद्धा पल्प आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर मी इथे एक आंबा आणि एक कैरी घेत आहे आणि कैरीप्रमाणेच तुम्ही आंब्याचं सुद्धा पल्प असते किंवा ते जे रस असतं ना ते काढून तुम्ही ज्युसरमध्ये ट्रान्सफर करा. आता मी या ज्युसरच्या भांड्यामध्ये चवीपुरतं साखर घालत आहे. मी इथे 1.5 वाटी इतकं साखर घेतली आहे. साखर घातल्यानंतर आपण याचं ज्यूस करणार आहोत. करत असताना मी इथे 1 तांब्याभर पाणी घातलं आहे. आता जर तुम्ही 1 कैरी आणि 1 आंबा घेत असाल तर 1 तांब्या पाणी घालणे फ्रूटीसाठी आवश्यक आहे. पहा, आपली फ्रूटी तयार आहे. या ज्यूसमध्ये काही मोठे पल्प आहेत ते आपण गाळून घेणार आहोत. तर त्यासाठी एका गाळणीच्या साहाय्याने तुम्ही हे ज्यूस गाळून घ्या आणि पहा, आपली होममेड फ्रूटी तयार आहे. अगदी नॅचरल, प्रिझर्वेटिव्स फ्री, विदाउट एनी केमिकल आपली फ्रूटी घरच्या घरी काही मिनिटात तयार झाली. आता तुमची मुलं कुठल्याही बाजारामध्ये सॉफ्ट ड्रिंक मागितलं ना तर त्यांना घरच्या घरी करून पाजवा. मुलंही खुश आणि आपणही खुश. चला, तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करून पहा आणि मी भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोवर बाय बाय.